हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बनवणार आहोत मेथीचे फळ. जर भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. चला तर आता बनवूया मेथीचे फळ. सगळ्यात आधी एक जुडी मेथी चिरून घेतलेली आहे आणि लसूण आणि मिरची आणि कणिक हवी आहे आपल्याला. सो कणकेमध्ये जिरं, हळद, तिखट, मीठ आणि पाणी घालून थोडी कणिक जाडी भिजवावी. त्यानंतर लगेच त्याची गोळे करून थोडं मी तेल लावते जेणेकरून ते चिपकायला नको. त्या गोळ्यामध्ये थोडं तेल लावून त्याचे वेगवेगळे शेप तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जसं हवं आहे तसं घ्यावं. तुम्ही बघू शकताय मी कसं करताय. अशा प्रकारे आपण सगळे कणकीचे सगळे गोळे बनवून घेऊ. त्यानंतर ही मेथी, मिरची आणि लसूण आता फोडणी टाकूया. सो कढई गरम झाली की आपण थोडं तेल टाकूया. त्या तेलमध्ये जिरं, मोहरी टाकून तेल थोडं गरम झालं की त्यात आपण जिरं, मोहरी टाकूयात. जिरं, मोहरी झालेत की हिरवी मिरची आणि लसूण जे चिरलेलं आहेत आपण तो टाकूयात आणि थोडं लालसर होऊ द्यायचं त्याला. तुम्ही बघू शकतात मी कसं करते. मग हे झालं की नंतर मेथी टाकूयात आणि मेथीमध्ये असं वरतून सगळे फळ ठेवूयात आणि ते चांगल्या प्रकारे थोडं हलवून घ्यायचं आणि ते वाफेवर शिजू द्यायचं जेणेकरून त्याला थोडी वाफ लागली की ते प्रॉपर शिजतात आणि खायला पण छान टेस्टी लागतं. ही झाली आहे तुमची झटपट रेसिपी. त्याला काहीही वेळ जास्त लागत नाही. तुम्ही पण ट्राय करू शकता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.